हेलो दोस्तों, बी इलेक्ट्रिकल वर्ल्ड में आपका स्वागत है। बे म्हणजे काय असतं? बे म्हणजे जो हे बघा, हे नंबर ऑफ इक्विपमेंट्स आहेत, ठीक आहे. याला ट्रान्सफॉर्मर बे म्हणतात, ठीक आहे. म्हणजे याचं काम काय आहे? त्याचं काम काय? हा पॉवर ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. हा काय करताय? तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 220 kV ला कोणत्या लेवल मध्ये करताय? 33 kV. का बरं करत नाही? 33 kV लेवल मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, लोकांपर्यंत पॉवर पोहोचवायचं आहे ना. आपण हाय व्होल्टेज लेवल वरती नाही करतो, बरोबर. मग आपण स्टेपअपच काही कशाला करताय? स्टेप अप 33 काम म्हणजे जनरेशन लेवल कोणते आहेत? जनरेटिंग लेवल 11 kV. व्हेरी गुड, 11 kV लेवल आहे. आपण 11 वरून डायरेक्ट 440 व्होल्ट वर काम करतो, बरोबर आहे. पण आपण 220 वर का बरं करतो? लॉसेस होतात. कारण तुम्ही बघा, 33 तिथे समजा जर तुमचं 500 मेगावॉट जनरेट होत असेल आणि 11 kV जर व्होल्टेज लेवल असेल, जनरेटिंग लेवल असेल, तर करंट किती आहे राहणार? ठीक आहे. तुम्हाला पर्याय नाही. त्याच्यामुळे आपण बेसिकली ट्रान्समिशन सिस्टम याच्यामुळेच आली, कारण जनरेटिंग व्होल्टेज लेवल जो आहे तो 11 kV आणि मॅक्स टू मॅक्स 15.75 kV आणि इंडियामध्ये आता काही 22 kV मध्ये करून राहिले आहे, ठीक आहे, जनरेशन. परंतु आपण हायर जनरेटिंग व्होल्टेज का बरं नाही करू शकत? कारण इन्सुलेटिंग कॉस्ट लागेल. इतका मोठा जनरेटरचा रोटर शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळे इन्सुलेटिंग कॉस्ट लागेल. म्हणून आपण सिम्पल का करतो की जनरेशन लो व्होल्टेज लेवलवरच ठेवतो. सरळ त्याला ट्रान्समिशन लाईन आपली मोस्ट इफिशियंट आहे, इफिशियन्सी चांगली आहे इलेक्ट्रिकल सिस्टम.